शिवसेना म्हणजे अगदी सामान्यांचा, फाटक्याची, दुबळ्याची जी ताकद, आक्रमक संघटना. म्हणजे शिवसेनेची खरी ओळख काय? तर शिवसेनेची खरी ओळख म्हणजे अगदी नाही रे, म्हणजे अगदी फाटक्याची ताकद असलेली, फाटक्याला न्याय देणारी आणि फाटक्या लोकांची, स्वतःच्या न्यायासाठी लढणाऱ्या लोकांची ती एक संघटना होती. मग अशी एवढी आक्रमक संघटना शिवसेना का बरं फोडली? या शिवसेना फोडण्याच्या पाठीमागे नेमका हेतू काय होता? आणि आता ही शिवसेना जी फोडली तिचा खरा आत्मा काय होता? म्हणजे ही आजची शिवसेना ती तिचा आत्मा विसरली आहे का? म्हणून तिला कुठेतरी अशी म्हणजे ओहोटी लागली आहे. मग जर ही शिवसेना पुन्हा जर नव्या ताकदीनं, नव्या जोमानं, पुन्हा नंतर त्याच रूपात, त्याच वेशात आणि त्याच ताकदीनं जर उभं करायची असेल महाराष्ट्रामध्ये, तर नेमकं काय करावं लागेल? आणि शिवसेनेला म्हणजे आता उद्धव ठाकरेंना नेमकं कशा पद्धतीनं अडकवलं जात आहे आणि त्यांना यातून जर बाहेर पडायचं जर असेल ना, तर नेमकं काय करावं लागेल, याविषयी आज आपण अगदी सविस्तर अशी राजकीय विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. शिवसेना हा फाटक्यांचा पक्ष हो. बाळासाहेबांचा शिवसैनिक, ज्याला शेंदूर लावला तो सरदार झाला. अगदी स्वराज्य स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्या गोष्टी, अगदी ती माणसं लढणारी, मैदानात लढणारी माणसं, ती कुणी सरदारी किंवा कुठंतरी अनेक पिढ्यांची त्यांची सत्तेचं मक्ता असलेली अशी ती लोक नव्हती. अगदी फाटकी, दुबळी, अगदी रस्त्यावरची. कुणी टपरी चालवत होता, कुणी रिक्षा चालवत होता, कुणी गाड्या चालवत होता, कुणी हॉटेलमध्ये कामगार होता. पण ही लोक, यांची ताकद ह्या शिवसेनेनं उभी केली, आणि उभी केली म्हणण्यापेक्षा ती ओळखली आणि त्यांना खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणलं होतं. आणि ती ताकद शिवसेनेची आता कुठंतरी कोणता तरी मोठा नेता, कोणत्या तरी पक्षातून येणारा नेता, ही लोक म्हणजे भांडवलदार, कारखानदार, सत्ताधीशांमधनं आलेले, म्हणजे अक्षरशः ही लोक म्हणजे शिवसेनेची खरी ताकद असू शकत नाही. शिवसेनेचं बळ आहे तर ते बळ म्हणजे शिवसैनिक आहे. आणि तो शिवसैनिक म्हणजे या मातीतला, या महाराष्ट्राच्या जातीचा, मराठी जातीचा माणूस म्हणजे शिवसैनिक असतो. आणि जोपर्यंत हा माणूस अगदी ताठ मानेनं ताठ कण्यानं लढतो ना मैदानामध्ये, तोपर्यंत यांना कोणताही कारखानदार, कोणताही सत्ताधीश त्यांना कधीही वाकवू शकत नाही, झुकवू शकत नाही. दिल्ली जर ताब्यात नसेल तर या देशावर सत्ता करण्यात काहीच अर्थ नाही ना. दिल्ली जोपर्यंत ताब्यात नाही तोपर्यंत जो भारतावरचं साम्राज्य आहे त्या साम्राज्याला अर्थ राहत नाही. तसं अगदी महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत शिवसैनिक आहे, जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत स्वतःच्या बळाची स्वप्न किंवा महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवण्याचे जे स्वप्न आहे स्वतःच्या ताकदीवरचं, ते कधीच अस्तित्वात येणार नाही आहे. आणि शिवसेनेची ताकद काय आहे? तर शिवसेनेचा आत्मा जर कोण काय होता आणि काय असावा आणि तो आता आहे का, याचाही थोडा विचार करावा लागणार आहे बरं का. कारण शिवसेनेचा आत्मा म्हणजे इथला शिवसैनिक होता, मराठी भाषा होती, मराठी माणूस होता, आणि जशी मराठी भाषा होती तसा तो सीमावाद सुद्धा होता. म्हणजे हिंदुत्व हा मराठी माणसाचा आत्मा नव्हता. उत्तरेकडचं हिंदुत्व म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व नव्हतं, आणि ते नाही, पण आता पण नाही आहे. मग आता ते हिंदुत्वाचं जे आवरण, त्याच्या खाली जे म्हणजे शिवसेनेला जर गिळंकृत करायचं जर असेल तर त्याच्यासाठी हिंदुत्वाचं पांघरून घेतलेलं आहे. पण ते हिंदुत्व, उत्तरेकडचं हिंदुत्व आणि महाराष्ट्रातलं हिंदुत्व यामध्ये जमीन आसमानाचं अंतर होतं. खरा आता जर शिवसेनेला यापुढे जर शिवसेनेला जर या महाराष्ट्रामध्ये टिकून राहायचं असेल तर पुन्हा आणखीन त्यांना त्यांच्या मूळ ताकदीकडे, म्हणजे अक्षरशः प्लेग जर झाला तर प्लेगची लस येणार आहे ना, तर प्लेग ती उंदराच्या त्या जंतूपासूनच येते ना. कोरोनाची लस आली त्या कोरोनाच्या जंतूपासूनच तयार केली. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या उगमाकडे तुम्ही कशा ताकदीनं, कशाच्या बळावर वाढलात, ते बळ जर तुम्ही त्या बळाचा पुन्हा नंतर विचार केला तर हा सगळ्यात मोठा उपचार ठरणार आहे.
कुणीही असो, फक्त तो कट्टर शिवसैनिक, ती खरी शिवसेनेची ताकद पुन्हा नव्यानं शिवसेनेला बनवावी लागणार आहे. नवीन जो ओघ येतो होता आतापर्यंत शिवसेनेमध्ये, नवीन कार्यकर्त्यांची फळी होती, रिप्लेसमेंट होत होती शिवसैनिकाची, ती थांबली आहे. ती पुन्हा नव्यानं पुन्हा नंतर चालू करावी लागणार आहे. आणि शिवसेना का फुडली तर मुंबई जोपर्यंत ताब्यात नाही तोपर्यंत भाजपला महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येता येणार नाही. यापेक्षा अवघ्या भारतभर या भाजपला सगळ्यात मोठा काटा, सगळ्यात मोठा अडथळा, सगळ्यात मोठी अडचण राजकीय ती असणार आहे त्या शिवसेनेच्या हिंदुत्वाची. हिंदुत्वाचं पेटेंट आमच्याकडे असताना एक शिवसैनिक म्हणजे एक शिवसेना पक्ष हिंदुत्वाच्या बळावर जर आमच्याशी दोन हात करत असेल, त्याच्याशी लढणं म्हणजे पराजय आहे. आणि कुठेतरी मग ही शिवसेना फुटल्याशिवाय हिंदुत्वाचं पेटंट पूर्णपणे आपल्याकडे येणार नाही. पण यामध्ये भाजपला हेही कळालं की ह्यांना जर शिवसेना फोडायची असेल आपल्याला, तर आपण उद्धव ठाकरेंचे जेवढे शिवसैनिक आहेत ते फोडल्याशिवाय, शिवसेनेला दुबळं केल्याशिवाय, पक्षाला दुबळं केल्याशिवाय मुंबई आपल्या ताब्यात येणार नाही. आता जी ताकद लावली जाते, शिवसेना जी फोडली गेली आहे, ती खऱ्या अर्थानं जर मुंबई महानगरपालिका एवढं जंग पछाडून राज्य मिळवलंय, 232 जागाचं बहुमत, पण विरोधी पक्षांना घेऊन सत्ता स्थापन करण्याचा एक आगळा वेगळा देशभरातला हा पहिला प्रयत्न आहे. म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी मिळून महाराष्ट्रात सत्ता चालवत आहेत. पण तरी सुद्धा आणखीही शिवसेनेचं भय आणखीन भाजपचं संपलेलं दिसत नाही. आजही भास्कर जाधवांवर वेडे म्हणजे हे टाकल्या जात आहेत, दोऱ्या टाकल्या जात आहेत. आणखीन शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. आणखी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते आपल्याकडे कसे येतील यासाठी बघितलं जात आहे. रोहित पवार, अजित पवार एका गाडीत दिसत आहेत. जयंत पाटील सुद्धा कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर जयंत पाटलांना दाखवण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळे विरोधी पक्ष गुंडाळून हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेला दगाफटका करून भाजपला यापुढे 2029 मध्ये स्वबळावर यायचंय. आणि स्वबळावर येण्याचं हे स्वप्न जोपर्यंत या मातीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक उभा आहे, मराठी भाषेचा अस्मिता आहे, मराठी भाषेचा स्वाभिमान बाळगणारा माणूस आहे, किंवा जोपर्यंत सीमावादाचा प्रश्न आहे, जोपर्यंत मुंबईची अस्मिता आहे, म्हणजे मुंबई तुमची धुनी भांडी घासा आमची, असं जे गुजराती मारवाडी जो समाज बाहेरचा, ज्यांनी आजपर्यंत अगदी मोरारजी देसाई पर्यंत, मोदी शहा पर्यंत त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं स्वप्न बघितलेलं आहे. आणि ते स्वप्न जर अस्तित्वात उतरवायचं जर असेल ना, तर या उद्धव ठाकरेंचा पक्ष आणखीन क्षीण केल्याशिवाय, आणखीन फोडल्याशिवाय ते स्वप्न आपल्याला अस्तित्वात आणता येणार नाही. पण मराठी माणूस खरंच आता इथे अमराठी माणसाला मुंबईचा महापूर बनवतोय का? पुन्हा मराठी अस्मिता असलेला एक शिवसैनिक मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून बसतोय. आता हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसूनच येईल. पण आजही शिवसेनेची जी खरी ताकद आहे ती आणखीनही कायम आहे. प्रश्न तेच आहे, कारण मराठी माणूस आजही दुबळाच आहे. मराठी भाषा आजही दुबळी केली जाते. आजही घाटकोपरची भाषा हिंदी म्हणून सांगितली जाते. ती संघाचा एक जोशी येतो, त्याला शेवटी राज ठाकरे कुडमुड्या जोशी सुद्धा म्हणतात, तिकडं थेर म्हणतात. आता हे नवीनच एक कोण तो जैन मुनी म्हणतो, कोंबड्यांची गत म्हणजे कोंबड्यासाठी शिवसेना हातची गेली, तीच गत राज ठाकरेची होईल म्हणतो. म्हणजे अक्षरशः या देवेंद्र फडणवीसांच्या भाजपनं शिवसेना फोडण्याबरोबर म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून, भाषेच्या दृष्टिकोनातून, इथल्या मराठी माणसांच्या दृष्टिकोनातून सगळ्या बाजूनं शिवसेनेला खिंडीत पकडून आणि फक्त फोडून, माणसं फोडून मुंबई जिंकता येणार नाही. तुम्ही मुकादम फोडताल हो, पण कामगार ते या मातीच्या, या मराठी माणसाचा, मराठी अस्मितेची जी काही ती गुजराती अस्मिता या मुंबईमध्ये चालणार आहे का? हा निवडणुका तुम्हाला दिसूनच येईल, पण नक्कीच चालणार नाहीत हे सुद्धा आहे. कारण आता शिवसेनेनं या गोष्टीचा नक्की विचार करावा की आपला जो आत्मा आहे
जो इथला मराठी माणूस आहे, मराठी भाषा आहे आणि जो प्रांत आहे आणि मुंबई आहे, या गोष्टी मुंबई गुजरातला जोडली जाणार नाही, यासाठी पुन्हा नव्यानं संघर्ष, पुन्हा तीच नवी म्हणजे नव्यानं आक्रमकता आणि पुन्हा तो जुना शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा, प्रबोधन ठाकरेंच्या विचारांचं हिंदुत्व, या हिंदुत्वाची खरी महाराष्ट्राला गरज आहे. उत्तरेतल्या शेंडी जाणव्याच्या हिंदुत्वाची महाराष्ट्राला अजिबात गरज नाहीये. आणि सगळा महाराष्ट्र जरी जिंकला देवेंद्र फडणवीसांनी आणि मुंबई जर हातची गेली ना, तर सगळ्यात अगदी दिल्लीवर सत्ता आहे त्याचा सुद्धा त्यांना आनंद राहणार नाही. मुंबई ही त्यांच्या सत्तेवर, त्यांच्या आनंदावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नक्की विरजन घालेल आणि मराठी माणूस नक्की यासाठी अगदी त्वेषानं, नव्या जोशानं, नव्या दमानं पुन्हा आणखीन शिवसेनेसाठी नेते लढणार नाहीत. नक्की माणसं, सामान्य माणसं ही शिवसेना पुन्हा नव्यानं उभं करतील. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ म्हटलं तरी चालेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.